नवापूर तालुका पोटनिवडणूक निकाल 16 गावांमध्ये गुलालाची उधळण. तहसील कार्यालयासमोर विजयी उमेदवारांचा जल्लोष. नवापूर तालुक्यातील खांडबारा, चिंचपाडा, तारापूर आणि कामोदसह 16 गावांमधील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मतमोजणीत दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले असून विजयी उमेदवारांनी समर्थकांसह तहसील कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला. मोजणीची प्रक्रिया आणि नियोजन. आज सकाळी 11 वाजता नवापूर तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले होते. टेबलांची संख्या. मतमोजणीसाठी एकूण 5 टेबल लावण्यात आले होते. फेऱ्या. संपूर्ण मतमोजणी 3 फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली. वेळ अवघ्या 1 तासात म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली. या गावांचा समावेश. पोटनिवडणूक झालेल्या गावांमध्ये प्रामुख्याने खांडबारा, वाटवी, नावली, खैरवे, झामट्यावड, सोनपाडा, भरडू, केलपाडा, हळदानी, खातगाव, तारापूर, बिलबारा, जामतलाव, चिंचपाडा, कामोद आणि खोकसा या गावांचा समावेश होता. यातील काही ठिकाणी सरपंच पदासाठी तर काही ठिकाणी रिक्त सदस्य पदांसाठी ही चुरस पाहायला मिळाली. पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय परिसर आणि शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख भूमिका बजावली. विजयाचा जल्लोष. निकाल जाहीर होताच विजय उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागातील राजकारणाच्या दृष्टीने या पोटनिवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. आज सकाळी 11 वाजेपासून नवापूर येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता झालेल्या सुरुवातीलाच दुपारी 12-12:30 पर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. या मतमोजणी प्रक्रियेमध्ये खांडबारा, वाटवी, नावली, खेरवे, झामट्यावड, सोनपाडा, बरडू, केलपाडा, हळदानी, खातगाव, तारापूर, बिलबारा, जामतलाव, चिंचपाडा, कामोद, खोकसा अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीचं निवडणूक झाली होती. त्या अनुषंगाने आज मतमोजणी झाली. या मतमोजणी दरम्यान निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आपल्या माहितीसाठी देत आहोत. खांडबारा येथे प्रभाग 3 मध्ये सदस्य म्हणून चेतना कैलास गावित हे निवडून आले आहेत. प्रभाग 5 मधून मोगरा मिलिंद वसावे या निवडून आलेले आहेत. तर सरपंचपदी दीपाली जगदीश गावित, ज्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते, असे सरपंच म्हणून दीपाली जगदीश गावित यांनी 1000च्या वरती मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तर नावली येथे प्रभाग 2 मधून अशोक जामसिंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर खैरवे येथून सुहास मोठ्या वसावे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. जामट्यावाड सदस्य प्रभाग क्रमांक 1 मधून देवीदास महादू चौरे हे निवडून आले आहेत. सोनपाडा येथून प्रभाग 3 मधून हेमंत राजेंद्र नाईक हे निवडून आले आहेत. भरडू येथे बिनविरोध प्रभाग 4 मधून विजय दिवाणजी वळवी यांची निवड झालेली आहे. तर केलपाडा येथून बिनविरोध प्रभाग क्रमांक 1 मधून विकास फुलसिंग वळवी यांची निवड झालेली आहे. हळदानी येथील प्रभाग 2 मधूनही बिनविरोध प्रदीप दिनकर गावित हे विजयी झाले आहेत. तर खातगाव सरपंचपदी सुमा किसन वळवी यांची निवड झालेली आहे. तारापूरमधून सदस्य प्रभाग 1 मध्ये अविनाश अनिल वळवी हे विजयी झाले आहेत. बिलबारा येथे सरपंच म्हणून वर्षा अंकित पाडवी ह्या विजयी झाल्या आहेत. जामतलाव येथील सदस्य प्रभाग 2 मधून परेश सुरेश गावित हे बिनविरोध निवड झालेली आहे. तर चिंचपाडा येथूनही सदस्य प्रभाग 4 मधून बिनविरोध निवड झाली आहे, ती राबियाबी कमालुद्दीन तेली यांची. तर कामोद येथून सदस्य प्रभाग 3 मधून बिनविरोध म्हणून निवड झालेले गावित रजनी विकास. तर खोकसा येथून प्रभाग क्रमांक 1 मधून गावित रुमा रेवल्या या सुद्धा बिनविरोध निवड झाल्या आहेत. एकूणच
आज मान्य तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही अख्खी निवडणूक प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून संगीता राठोड महसूल सहाय्यक अधिकारी, प्रवीण मराठे नायब तहसीलदार, तलाठी व कर्मचारी सर्व सहकार्य केले असून ही मतमोजणी आज शांततेत पार पडली आहे. नवापूर लाईव्ह न्यूजसाठी मंगेश ओले, नवापूर. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.